हाय, हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तर बघू शकता आज आपण धपाटे बनवणार आहोत. पण धपाटे म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचे धान्य घेऊन नाही, तर मी मेथीची भाजी वगैरे घालून बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेलं आहे सगळं. आणि हे पुदिन्याची चटणी नेहमी माझ्या फ्रीजमध्ये असते, ती घेतलेली आहे 1 चमचाभर. आणि हे सगळं आता आपण धपाट्यासाठी वापरणार आहोत. आणि हे बघा, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि आलं घेतलेलं आहे. तीळ, पण तीळ आपण ह्याच्याबरोबर वाटण करायचं नाही. आपण तीळ तसेच ठेवणार आहोत अखंड आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी इथं पनीर पण घेतलेलं आहे मैत्रिणींनो. तर पनीरनी खूप पौष्टिक बनणार आहे. हे धपाटे खूपच पौष्टिक बनणार आहेत आणि अशा पद्धतीनं काहीतरी वेगळा टच देऊन करण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेणेकरून मुलांच्या पोटात हे जाईल. कारण मुलं अशीच भाज्या खायला मागत नाहीत. तर बघा, हे सगळं मी टाकून घेतलं आणि आता वाटण करून घेतलेलं आहे. ते पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यावं. आणि तीळ पण टाकून घेते. तीळ अखंडच टाकायचे, म्हणजे थोडेसे दाताखाली आले तर ते क्रंची भाजलेले असतात आणि थोडेसे छान लागतात, टेस्टी लागतात. तर अशा प्रकारे आपण आता हे मिक्स करून घेणारच आहोत, पण त्याच्या आधी आपण पिठं बघूया काय काय लागणार आहेत. तर मी ह्याच्यासाठी कोथिंबीर, मेथी, पनीर आणि वाटण आणि बघा सगळं ठेचा करून घेतलेला. आणि मग आता ह्याच्यामध्ये परत एक पौष्टिक चीज जाणार आहे, ती म्हणजे नाचणीचं पीठ. छोटी वाटी आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाटी त्याच्यात डाळीचं पीठ टाकणार आहे. आणि बघा मैत्रिणी, किती पौष्टिक होणार आहे हा पदार्थ. आणि बघा, सगळं मिक्स करून घेतलं मी. छान एकजीव करून घेतलं, सगळं मिक्स करून घेतलं. कुठं धपाट्यामध्ये कुठं पनीर जास्तीचं एकाच ठिकाणी राहू नये किंवा सगळी पिठं व्यवस्थित एकजीव मिक्स ठेच्याला पण सगळीकडं मिरचीचा तो ठेचा सगळीकडं एकजीव मिक्स व्हावा, म्हणून मी चांगलं काट्या चमच्यानं हलवून घेत आहे. आणि मग आता आपण ह्याच्यामध्ये लागल तसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे. गव्हाचं पीठ लागल तसंच टाकायचं आहे, एकदम सगळं टाकू नका. आणि अशा पद्धतीनं थोडंसं लागल तसं पीठ टाकून टाकून लागल तसं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेणार आहे. पण हो, बघा मैत्रिणी, मला वाटलंच मी काहीतरी विसरते आणि लाल तिखट, हळद आणि मीठ हे काढून ठेवलं होतं आणि कुठं राहिलं माझ्याकडून तसंच. आणि ते मगाशीच टाकलं असतं तर चांगलं एकजीव मिक्स झालं असतं. पण हरकत नाही, आता पण आपण त्याला मिक्स करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने लाल तिखट, मीठ आणि हळद राहिलं होतं ते मी टाकून घेतलं आणि परत काट्या चमच्यानं चांगलं थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि आता पीठ मळायला घेऊया. अशा पद्धतीने लागल तसं पीठ आणि लागल तसं पाणी घेऊन मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर बघा, पीठ छान मळून घेतलंय, चांगला गोळा करून घेतलं. त्यात 2 चमचे तेल टाकलं होतं. परत हाताला पण तेल लावून मी त्याला चांगलं मुरायला एक 10 मिनिटासाठी आपण ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर आपण मग याला करायला घेऊया मैत्रिणींनो. तर बघा, मी घेतलेल्या आहे धपाट्या करण्यासाठी एक मिठाची पिशवी घेतलेली आहे आणि त्याला मी तेल लावून घेतलं. आणि थोडा आणि हे पाणी पण घेतलेलं आहे. पाण्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या गोळा पुढं मागं सरकवत एक शेप देऊ शकतो, आकार देऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण बघा, आता मला पीठ खूप कमी वाटतंय, त्यामुळे अजून थोडं पीठ घेतलं आणि ते ना व्यवस्थित जिथं कमी पडतंय, जिथं लागतंय तिथं मी लावून घेतलं. हे बघा मैत्रिणी, अशा पद्धतीनं खूप छान धपाटा तयार झालेला आहे आपला. आणि आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तवा आहे तो माझा. आणि त्याच्यानंतर त्याला थोडं तेल टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण धपाटा टाकून घेऊया. तर बघा, बोटाने थोडंसं दाबला की तो धपाटा तव्याला चिटकून राहतो आणि ही पिशवी आहे ना अलगद निघते, मिठाची पिशवी. तर अशा पद्धतीनं तुम्ही मिठाची पिशवी किंवा आपण ड्रायफ्रुट्स आणतो त्याच्या पिशव्या जराशा जाड असतात, त्या तुम्ही जरी घेतल्या तर त्याच्यावर छान धपाटे बनवता येतात. आणि मग बघा, आपण पलटी मारून घेतलेला आहे. आणि चांगलं तुम्हाला जरी इथं पण जाड वाटत असेल तर पाण्याच्या हात बुडवून तुम्ही परत ह्याला दाबू शकता आणि पातळ बनवू शकता. तर बघा, अशा पद्धतीनं आपण आता हा चांगला उलटून पालटून दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊया. तर बघा, मी थोडंसं काट्या चमच्याने त्याला होलं करून घेत आहे, कारण आतपर्यंत तेल जावावं आणि चांगला मुरावा आणि भाजताना छान भाजून क्रंची व्हावा, म्हणून मी याच्यावर तेल टाकून घेतले आणि होलं पण करून घेतली. तर बघा, कसा छान कलर दिसायला लागलाय. अशा पद्धतीनं मी करून घेतला धपाटा. तर इथंपर्यंत बघा, तोपर्यंत दुसरा धपाटा पण माझा तयार झालेला आहे.
आणि त्याला काही वेळ लागत नाही. हाताने सर पुढं सरकला जातो पाण्याचा हात घेतला की. तर हा धपाटा आपला पूर्णपणे झालेला आहे. कलर पण छान आलेला आहे. तर आपण याला काढून घेऊया. बघा किती सुंदर आणि सुगंध पण खूप छान यायला लागलाय. आणि हे बघा दुसरा धपाटा पण मी टाकून घेतला. अलगद कॅरी बॅग बाजूला होती. जर तुम्हाला कुठं जाडाय वाटते तर तिथं पाण्याचा हात देऊन तुम्ही तव्यात पण ऑन दी स्पॉट त्याला पसरू शकता मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने केलेलं आहे मी. तर दुसरा धपाटा पण झालेला आहे आपला आणि तिसरा धपाटा पण करून तयार आहे. तो पण आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. इतके सुंदर सगळ्या भाज्या आहेत, कोथिंबीर आहे, मेथी आहे, पनीर आहे. तुम्ही बघू शकता नाचणीचं पीठ आहे, डाळीचं पीठ आहे आणि गव्हाच्या पिठात लागल तसं आपण करून घेतलेलं आहे. मग का नाही चांगला लागणार? अगदी पौष्टिक पण आहे. खूप सुंदर चवीला झालेला आहे. तुम्ही एकदा प्रयत्न करा अशा पद्धतीने करून बघा. तर हा आहे फायनल लूक. किती छान रंग आलेला आहे. अगदी पूर्वी जमान्यात करायचे तसेच धपाटे झालेले आहेत आणि तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो किंवा सॉसबरोबर पण खाऊ शकता. थँक